संचालक कार्यालय नाशिक रोड येथे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व कामासंबंधित महाशिक्षक दरबार संपन्न झाला। यावेळी नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांसह नाशिक विभागातील शेकडोंच्या संख्येने शिक्षकांनी आपल्या समस्या मांडल्या। शासनाच्या लाल फितीत अडकलेल्या विविध प्रलंबित प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत मागण्या मार्गी न लागल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। नाशिक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात आयोजित केलेल्या शिक्षक जनता दरबारात सोमवारी प्रचंड गदारोळ झाला। नाशिक विभागातील शिक्षक व शिक्षण उपसंचालक यांच्यात समन्वय साधून त्रस्त शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी 4 जिल्ह्यातील शिक्षकांसाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। मात्र या जनता दरबाराचे कोणतेही नियोजन नसल्याने एकाच वेळी नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित राहिल्याने गोंधळ उडाला। आमदार किशोरभाऊ दराडे, उपसंचालक संजय कुमार राठोड, शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रजकर, प्रकाश आहिरे, श्रीधर देवरे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्यासमोर शिक्षकांनी अक्षरशः कामांचा व समस्यांचा पाऊस पाडला होता। शिक्षकांच्या भावना अत्यंत तीव्र असल्यामुळे सभेने उग्र स्वरूप धारण केले होते। शिक्षण विभाग बनावट शालार्थ आयडी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने अनेक निर्णय राज्यस्तरावर प्रलंबित असल्याचे शिक्षण उपसंचालक संजय राठोड यांनी स्पष्ट केले। मात्र या कारणांमुळे शिक्षकांचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। शालार्थ आयडी, शिक्षक मान्यता, पुरवणी बिले, अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांच्या समस्या, एक स्तर समस्या, कला शिक्षकांच्या समस्या, सेवा सातत्य, बदली, मान्यता यासारख्या अनेक समस्या मांडण्यात आल्या। जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे नेते व शिक्षक समस्या घेऊन उपस्थित होते। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मांडले। त्यात वेतन रखडणे, शालार्थ आयडी, शिक्षक व मंडळ मान्यता, सेमी इंग्लिश मान्यता, वैद्यकीय बिले, सेल्फ फायनान्स, अनुकंपा भरती आदी प्रश्नांमुळे शिक्षकांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। शाळांमध्ये तातडीने कायमस्वरूपी मुख्याध्यापक नेमावेत, संस्था चालकांची मनमानी असलेल्या शाळांमध्ये प्रशासक नेमावा, गेल्या 1 वर्षापासून रखडलेले कंत्राटी शिक्षकांचे वेतन त्वरित अदा करावे, पवित्र पोर्टलवरील भरतीतून 14 वर्ष कार्यरत शिक्षकांना वगळू नये, रखडलेल्या शालार्थ आयडींना तातडीने मान्यता द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। शिक्षकांच्या तक्रारी व समस्या विभागाला पूर्णपणे ज्ञात आहेत। काही मागण्या शासन स्तरावर असल्याने निर्णय प्रक्रियेत विलंब होत आहे। मात्र या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, असे शिक्षण उपसंचालक संजय राठोड। आज या विभागातील शिक्षकांसाठी हा शिक्षक दरबार आयोजित केला होता। या विभागामध्ये जेव्हापासून उपसंचालक साहेबांनी कार्यभार घेतला, अद्यापर्यंत एकही मान्यता दिलेली नाही। जवळपास 4000 पेक्षा जास्त प्रकरणं या विभागामध्ये शालार्थ पत्र मिळालेले, परंतु ड्राफ्ट टाकणं बाकी आहेत, असे 4000च्या वरती जवळपास आहेत। न्यायालयाने जे काही एक स्तर वेतन श्रेणीसाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे, परंतु न्यायालयाने सुद्धा निर्णय दिलेला असताना देखील हे कर्मचारी काम करत नाहीत। माध्यमिक शिक्षण विभागामध्ये अराजक परिस्थिती आहे। लिपिक लोक पैसा घेऊन कामं करतात, शिक्षण अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आणि ते करत असताना मान्यता असेल, मेडिकल बिल असतील, जे काही प्रभारी मुख्याध्यापक पदाच्या ज्या मान्यता असतात, तो प्रभारी मुख्याध्यापक मान्यता रखडल्यामुळे अनेक शाळांचे वेतन या अद्यापर्यंत प्रलंबित आहेत। त्याच पद्धतीने जे मुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक ज्या पदोन्नतीने ज्या मान्यता असतात, या मान्यता होताना दिसत नाहीत आणि आज या दरबारामध्ये अनेक प्रश्नांच्या आपल्या उत्तरासाठी जवळपास 3 ते 4 हजार शिक्षक पूर्णपणे एकवटलेले आहेत। परंतु काहीतरी उत्तर देऊन उपसंचालक साहेबांनी आपल्या ऑफिसमध्ये गेलेले आहेत आणि ही अराजक परिस्थिती निर्माण होण्यामागे या विभागातला, या जिल्ह्यातला शिक्षक कारणीभूत नसून हे जेवढे काही अधिकारी असतील, मग उपसंचालक असतील, संचालक असतील, शिक्षण अधिकारी असतील, बोर्डाचे पदाधिकारी असतील, हे सगळे ह्या परिस्थितीला कारणीभूत आहे। येणाऱ्या काळामध्ये 1 महिन्यामध्ये जर हे प्रश्न सोडवले गेले नाहीत तर या विभागातला पूर्ण शिक्षक या उपसंचालक कार्यालयामध्ये येणाऱ्या 21 फेब्रुवारी रोजी
ठिय्या आंदोलन बसेल आणि जोपर्यंत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही पदाधिकाऱ्याला सुट्टी देणार नाही. कारण SIT चौकशीच्या नावाखाली एकच धोरण त्यांनी धरलेलं आहे की एकही काम पूर्ण करायचं नाही, एकही फाईल मार्गी लावायची नाही. हे असंविधानिक आहे. मधल्या काळामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी सह्यांच्या अधिकारासाठी सह्यांचं आंदोलन केलं. हा अधिकार शिक्षण अधिकाऱ्यांना नाही. तुम्ही जिल्ह्याच्या शिक्षकांचं किंवा विभागाच्या शिक्षकांचं वेतन रोखू शकत नाही. संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला नाही. तुम्हाला आंदोलनाच्या अन्य प्रक्रिया असतील. जवळपास 15 दिवस पगार लेट झाले. माझ्या शिक्षक बांधवांना पॅनल्टी बसली. ज्यांचे जे हप्ते होते ते हप्ते थकले, त्यांना पॅनल्टी बसली. अशा पद्धतीने अराजक परिस्थिती सर्व अधिकाऱ्यांनी तिथे तयार केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांना निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर रस्त्यावरची लढाई आम्ही सर्व संघटना मिळून लढणार आहोत.